त्याकडे पास ऑन करून टाकू. राज्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कुठली मानली जाते तर ती मुंबईची. मुंबई महानगरपालिकेसाठी तुमचा रोल काय असणार आहे? माझा रोल माझा पक्ष ठरवेल. जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल तो मी कार्यकर्ता म्हणून पूर्ण पद्धतीने निभावायला तयार आहे. मला राज्यामध्ये मुंबईमध्ये कुठेही त्यांनी मला सांगितलं की नितेश ही जबाबदारी तुमची आहे, ही जबाबदारी तुम्ही पार पाडायची, तिथे तुम्हाला नितेश राणे दिसणार. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला काय वाटतं की मराठी अमराठी हा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरेल का हिंदू मुस्लिम मुद्दा? पण एक लक्षात घ्या, मुंबईचं DNA हे हिंदुत्वाचंच राहिलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो मुंबईचा राजकारणाचा थोडा अभ्यास तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा. बाळासाहेब ठाकरेंनी वर्षानुवर्ष मुंबईकरांच्या हृदयावर राज्य केलं. 92-93च्या बॉम्बलास्टच्या नंतर बाळासाहेबांनी आणि हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वाचवली असं प्रत्येक पिढीला माहिती आहे. आणि म्हणून मुंबईची ही निवडणूक ही हिंदुत्वाच्याच विषयावर लढवली गेली पाहिजे. कारण का तोच मुंबईचा खरा DNA आहे. मुंबईचा महापौर हा भगवादारीच असला पाहिजे, दुसरा कोणीही चालणार नाही. कारण का मुंबईची डेमोग्राफी, मुंबईचा रंग बदलण्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू आहेत. जे तुम्ही लंडनला पाहता, जे तुम्ही युरोपच्या अन्य भागामध्ये पाहता, इथे पण कोणतरी अब्दुल शेख खान आणण्याचे पुरेपूर प्रयत्न इथे चालू आहेत. म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये कुठलीच तडजोड होता कामा नये. मुंबई हा हिंदुत्वाच्याच नावाने लढली गेली पाहिजे. पण हे कोणाकडनं चालू आहे? तुम्ही जे म्हणताय अब्दुल खान आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईमध्ये, ते आता हे सगळे तसेच झाले आहेत ना. उद्धव ठाकरे काय झालंय, हे जिहादी हृदय सम्राटच आहे उद्धव ठाकरे. किंवा काँग्रेसवाल्यांना तुम्ही सांगा, आता हल्ली मी ऐकतोय काँग्रेसवाले आता ते तडजोड करायला बसलेत उद्धव ठाकरेंबरोबर. किंवा ह्याच्या अगोदर पण जेव्हा ते महाविकास आघाडीच्या काळात त्यांना उपमुख्यमंत्री एक मुस्लिम समाजाचाच बसवायचा होता. आता पण काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गेले, त्यांची पहिली अटच ती आहे आम्ही ऐकतोय की मुस्लिम महापौर किंवा उपमहापौर मुसलमान समाजाचा करा. हा सरळ स्पष्ट आहे. आज नाही तर उद्या कळणार आहे. ते इकडून वाचायचं असेल, मुंबईमध्ये अगर आपल्या घरामध्ये अगर पूजा सुरू ठेवायची असेल, सार्वजनिक गणेश उत्सव सुरू ठेवायचे असतील, आपली मठ मंदिरं सुरक्षित ठेवायची असतील तर हिंदुत्वाच्याच विचाराचा महापौर मुंबईवर बसलाच पाहिजे. नाहीतर उद्या घरामध्ये पण तुम्ही सत्यनारायणची पूजा घालू शकणार नाही, अशी परिस्थिती मुंबईमध्ये होईल. महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिकेमध्ये मुस्लिम महापौर बनवण्याच्या बेतात आहे का ठाकरे बनवण्याच्या बेतात? सगळेच आहेत ना, ते सगळेच एकत्रच आहेत ना. आता ठाकरे एकत्र आहेत, त्यांच्याबरोबर आता काँग्रेस एकत्र येणार, मग ती राष्ट्रवादी आहे. काँग्रेसने सांगितलं ना की ते मुंबई महानगरपालिकेत अजून निवडणूक लांब आहे. असं आहे, निवडणूक लांब आहे. शेवटपर्यंत तुम्ही बघा, कदाचित सरिता कौशिक मॅडमना अजून माहिती असेल त्याची. पण माझ्या दृष्टिकोनातून त्यांचा छुपा अजेंडा जेवढा आहे की मुंबईवर कोणतरी अब्दुल किंवा खान बसवायचा, ह्याच्या विरुद्ध मुंबईकरांनी हिंदुत्वाच्या नावाने एकवटायला पाहिजे. ठाकरे बंधू महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय निघाला. ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. तुम्ही त्यांचं आव्हान मानता का? बेसिकली असं आहे, कोणी एकत्र यावं नाही यावं हा त्यांचा मुळात प्रश्न आहे. पण मुद्दा असा आहे की हिंदू आज सुरक्षित मुंबईमध्ये राहायला पाहिजे. हिंदूंची संख्या मुंबईमध्ये कोण कमी करता कामा नये. जेव्हा तुम्ही मराठी अमराठी हा मुद्दा काढत असताना तुम्ही कधी मराठी बोला असं कधी नल बाजार भेंडी बाजारमध्ये जाऊन कधी कोणाला बोलत नाही, किंवा बहिरामपाड्यामध्ये कोणाच्या कानाखाली वाजवत नाही की भाई तू मराठी बोल, मराठी क्यों नाही बोलता. मुंबईतल्या मदरसांमध्ये सांगा ना मराठी जाऊन शिकवायला. ही सगळी मस्ती ही जेव्हा गरीब हिंदूंवर होते, ह्याची मजा हे सगळे जिहादी बघतात. त्यांचे मनसुबे पुरे व्हायला आपण देता कामा नये. या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक हिंदूंनी एकवटायला पाहिजे आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे जे हे दोघं आहेत त्यांनी तर केलंच पाहिजे. कारण आज अगर बाळासाहेब